यूट्यूब फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. खूप दिवसांनी मी ॲक्च्युली व्लॉग काढते. आज मी जात आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. नाशिक येथून माझ्या मते 30 किलोमीटर अंतरावर हे ज्योतिर्लिंग असेल. आणि त्याचबरोबर आता माझ्या माहितीनुसार थोडीशी मी माहिती काढली आहे, तर हे ज्योतिर्लिंग आहे ब्रह्मगिरी पर्वतावर आणि गोदावरी नदी आपल्या तिथे जवळ आहे. अशापैकी हे ज्योतिर्लिंग आहे, ते म्हणजे 3 लिंग आहेत आणि त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्यांची आकृती तिकडे आहे. आणि त्यामध्ये बघायला एकदमच सुंदर आणि छान वाटेल. शक्यतो मी प्रयत्न करणार आहे की मला आतून दर्शन मिळेल, आणि आतून दर्शन मिळाल्यावर तर मस्तच. एकंदरीत माझं हे 5वं ज्योतिर्लिंग आहे आणि आजचा दिवस पण खूप छान आहे. त्याच्यामुळे मी विचार केला, तर आज आपण ज्योतिर्लिंग करूया. सोबत माझी मैत्रीण आहे आणि आज आम्ही अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी सकाळी निघत आहोत. वाटेत छान छान व्लॉग काढायचा मी नक्की प्रयत्न करेन. ॲक्च्युली मी खूप दिवसांनी व्लॉग काढते, त्याच्यामुळे थोडंफार कन्फ्युजन होतंय की काय बोलायला पाहिजे. बऱ्याच दिवसांनी व्लॉग काढल्यावर असं होतं, पण काही हरकत नाही आहे. एकदम छान व्लॉग काढायचा प्रयत्न करेन. आतून दर्शन घेतल्यावर तोही व्लॉग काढायचा प्रयत्न करेन आणि बघूया, वाटेत आपल्याला खूप छान छान दिसते. नाशिकमध्ये उतरल्यावर थोडासा ब्रेकफास्ट वगैरे केल्यावर नंतर पुढे जाऊ. आता अर्ली मॉर्निंग निघाल्यामुळे लवकर आम्ही पोचूच. टिल देन बाय. त्र्यंबकेश्वर लिहिलंय मग, नगर परिषद. त्र्यंबकेश्वर मंदिर. मस्त आहे ना एकदम. हे बघ आहे शिवशंभू भोजनालय. पण काय खायचं का तुला? खाऊया ना फ्रेंड्स. आता आम्ही फायनली त्र्यंबकेश्वरला पोचलेलो आहोत. कसा होता निशा प्रवास? हो, छान होता. छान होता ना? चुकले हो, पण बरोबर आलो. आम्ही चुकलो थोडंसं. नंतर आम्ही मग रिव्हर्स थोडासा मागे घेतली गाडी आणि मग आलो, पण पोचलो. कारण जो आम्हाला रूट दाखवत होता तो 22 मिनिटाचा होता. नंतर ऑलमोस्ट खरा रूट हा 1 hour होता. मग आता आम्ही पोचलो. सकाळी आम्ही 7 वाजता निघालो. ऑलमोस्ट किती वाजले का? 11 वाजले. मस्त. आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करतो, नंतर मंदिराचं दर्शन घेतो. पण रोडवर येताना एकही गाडी नव्हती, काही नव्हती. पण आता बघूया मंदिरात किती तुम्हाला गर्दी भेटेल, त्यात आपल्याला कळेलच. चला, हे बघा मंदिराचा लुक. मस्त वाटतंय ना? छान. बाय. पूर्ण भरलं दिसत. काय? हां, पराठा होता ना तो. तर एकंदरीत हा परिसर आहे त्र्यंबकेश्वरला जाण्याचा. हा बघा, हा रोड आहे. मागे आम्ही गाडी पार्क केली आणि तिथून 5 मिनिटं अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे. आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला, पराठा वगैरे खाल्ला. आता आम्ही जात आहोत मंदिराच्या दिशेला. खरंच तो ब्रह्मगिरी पर्वत आहे ना, ते बघा, हा तिथेच ते मंदिर आहे. आणि येताना आम्हाला गोदावरी नदीसुद्धा दिसली. एकदम मस्त आणि एकदम पीसफुल आणि शांत अशी ती नदी होती. आता बघू त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये फोन वगैरे अलाउड आहे का? असेल अलाउड तर मी नक्की फोटो आणि व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेन. हां, सो फ्रेंड्स, हे बघा फायनली त्र्यंबकेश्वर मंदिर हे, त्याचं महाद्वार.
इथे अशी हार फुलं घेतली जात आहेत, देत आहेत मस्तपैकी. हे बघा त्र्यंबकेश्वर मंदिर. फायनली हे माझं 5वं ज्योतिर्लिंग आहे. आता आतून मी दर्शन घेते. मस्त हे बघा एकंदरीत. तिथे अशी आतमध्ये गाडी येऊ शकते, पण मी तिथे मागे पार्क केली कारण मला थोडंसं चालायचं होतं. बघितलं हे बघा हे असं. आता आम्ही चाललो गेटच्या आतमध्ये. चला. हा बघा मंदिरात जाण्याचा मार्ग आहे. इथे असे हार फुलं घेतलेले आहे आम्ही मस्तपैकी. आता आम्ही चाललो. हा हो. हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. आम्ही तिकीट काढलेलं. आता आम्ही चाललो आहोत दर्शनासाठी. आतमध्ये भरमसाठ गर्दी आहे का? आतमध्ये गर्दी आहे. हर हर महादेव. हे फायनली लाईनमध्ये उभे आहोत. हे बघा हर हर महादेव, हर महादेव, हर हर महादेव. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. चला आता आम्ही आतमध्ये चाललो दर्शनाला मस्तपैकी. फ्रेंड्स फायनली आमचं त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालेलं आहे. हे बघा मंदिर अतिशय सुंदर लाकडाची अशी कलाकृती आहे. लाकूड नाही सॉरी दगडाची अशी कलाकृती आहे आणि सुंदर एकदम कोरीव काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा एकंदरीत खूप तास लागले. निशा पण कंटाळली दर्शन घेऊन, पण झालं एकदम छान दर्शन झालं. एक पूजासुद्धा मी केली, संकल्प पूजा होती तीसुद्धा केली. तर मस्त पूजासुद्धा झाली आणि एकंदरीत हे माझं 5वं ज्योतिर्लिंग कंप्लीट झालं. अशा या आम्ही दोघी एकंदरीत आपण 3 ज्योतिर्लिंग एकत्र केली ना निशा? 3 ज्योतिर्लिंग आम्ही एकत्र केले आणि 2 मी माझ्या मिस्टरांबरोबर केले. हे असं मस्त वाटलं, एकदम छान वाटलं. ऊन तर खूप आहे, कडक ऊन आहे. पाय भाजत आहेत कारण आम्ही चप्पल अगोदरच काढलेली. आता जरा हवा येते, पण झालं शेवटी हार्डवर्क आहे. शेवटी दर्शन घेऊनच राहिलो आम्ही. पाण्यासाठी तळमळ केली, सगळ्या गोष्टीसाठी केली, पण झालं दर्शन फायनली. आता कुठले फोटो बघतो. फ्रेंड्स त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि नाशिकपासून एकंदरीत 30 किलोमीटर अंतरावर असे हे ज्योतिर्लिंग आहे. ब्रह्मगिरी पर्वताजवळ आणि जवळच ह्याच्या गोदावरी नदीसुद्धा आहे. तर आता मला जायचं आहे गोदावरी नदीसुद्धा बघायला. तर आता पाय तर असे भाजत आहेत ना, डेंजरसली पाय भाजतात आमचे. आता मला गोदावरी नदीसुद्धा बघायची खूप इच्छा आहे. तर आता मी बघते बघा. मस्त असं हे मंदिर आहे यार. आतून एकदम सुंदर आणि छान वाटतं आहे ना निशा? आतून मस्त वाटतं ना मंदिर. हे बघा मंदिराच्या बाहेरचा रोड. हे असं कोरीव काम आहे मस्तपैकी, असं छानपैकी आहे. सर आता आम्ही आलेलो आहे स्वयंभू गायत्री माता दर्शन. आतमध्ये ते शेळेत पटापट पुढे येते. या बकऱ्यांना मारायला जाती, बकऱ्या जात्या बाजूला, माणसांनाच लागत. विचारलं एक माझं घ्या दादा. परमेश्वर तुम्हाला काय कमी नाही करणार, घ्या दादा. परमेश्वर लई देईल तुमच्या कमाईला बरकत.